मात्र चांगलं क्रिकेट तुम्ही कसं खेळणार? योग्य वेळेवर कुठल्याही सामन्यासाठी पोहोचणं फार गरजेचं असतं, तेव्हाच एखादी टीम ऑर्गनाइज दिसते. जे संघ उशिरा दाखल होतात त्या संघांचे काय हाल झालेले आहेत क्रिकेटच्या इतिहासामध्ये ते आपण बघितलेलं आहे. असा खेळ पण शिस्त पाळा. डिसिप्लिनला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये, मग फील्ड कुठलीही असू द्यात. पहिल्या षटकासाठी गोलंदाज अजय कदम सज्ज होतोय. ट्रम्प कार्ड खेळाडू आहे, एक चांगला दर्जेदार अष्टपैलू खेळाडू ज्याने अनेक मैदानं गाजवलेली आहेत. अगदी भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये देखील फार चांगलं योगदान अजय कदमचं आपल्याला पाहायला मिळत असतं. मोठा खेळाडू आहे. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. जय भोलेनाथ आमनेपाडा बी संघाकडून. विजय पाटील बाहुबली फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, एक अतिशय अनुभवी फलंदाज आहे. आणि त्याच्या समवेत प्रदीप, स्ट्रायकिंग एंडला प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. विजय पाटीलची खासियत आहे मोठमोठे षटकार ठोकणं, परंतु कॅप्टन गणेशनं जसा उल्लेख केला की सरावाचा थोडासा अभाव आहे, त्यामुळे बघायचं आता की नेमकं कशा प्रकारे ते खेळ सादर करतील. पण जे म्हणतात की फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट, विजय पाटीलचा क्लास हा जबरदस्त आहे. आपण त्याची साक्षी या अगोदर देखील राहिलेलो आहोत आणि या मॅचमध्ये देखील त्याच्याकडून अपेक्षा असतील. प्रदीप देखील एक अनुभवी खेळाडू आहे. प्रदीपनं देखील बरेच सामने खेळलेले आहेत. अनुभवाची तर कमतरता नाही आहे, परंतु जरूर थोडासा सरावाचा अभाव आहे, त्याचा कदाचित परिणाम त्यांच्या खेळावर देखील दिसून येऊ शकतो. पण अपेक्षा केली जाऊ शकते की चांगलं क्रिकेट ते खेळतील. अजय कदम पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 4-4 षटकांची ही देखील मॅच आहे. यानंतर प्रिन्स 11 PC संघ आणि बीबी स्पोर्ट्स इताडे संघ दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे मॅचसाठी. पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, सुरेख बॉल होता. गुडलेन स्पॉटवर टप्पा आणि चेंडूनं चांगली उसळी प्राप्त केली होती. बॉल डिक्लेअर झोनमध्ये बॅटला स्पर्श करून मला वाटतं बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेलेला आहे. यस, आणि त्यामुळे स्ट्राईक रोटेट होईल. हा एक महत्त्वाचा नियम आहे. बॅटला स्पर्श करून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला तर स्ट्राईक रोटेट होईल. अवांतर धावा जर मिळाल्या डिक्लेअर झोनमध्ये तर मात्र स्ट्राईक रोटेट करता येणार नाही. थोडासा सुदैवी ठरलाय पहिल्याच बॉलवर फलंदाज प्रदीप. ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून विजेसाठी स्वर्ण संधी आहे. प्रति षटकारास 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. क्रिकेटचं शेअर मार्केट आता ओपन झालेलं आहे दुसऱ्या मॅचमध्ये, कारण जय भोलेनाथ आमनेपाडा संघ खेळत आहे. बी टीम आहे, परंतु बी संघांकडून देखील ए दर्जाचं क्रिकेट अपेक्षित असतं. आणि सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये बी ज्या संघांपुढे नाव लागलेलं आहे ते संघ फार चांगली कामगिरी करतायत. अजय कदम वन्स अगेन राईट ऑन द विकेट. बॅक टू द बॉलर, दॅट्स टेकन. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होतोय विजय पाटील. नेटशी पारखता आली नाही. स्लाइटली फुलर लेंथ बॉल होता. हा ड्राईव्ह करण्यासाठी एक चांगला बॉल आणि फ्रंटफुटला खेळण्याजोगा बॉल होता, परंतु फलंदाज बॅकफुटला खेळताना दिसला. स्ट्रेट टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगला झेल स्वीकारलाय अजय कदमनं. महत्वाची विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये. खातं देखील उघडता आलं नाही बाहुबली फलंदाज विजय पाटीलला. यासाठी चांगलं पारितोषिक देखील लावण्यात आलं होतं षटकारासाठी. ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. मात्र मोठा धक्का लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोहन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी होते. विकेट फास्ट आहे. नवीन विकेट तयार करण्यात आलेली आहे RK क्रीडा नगरीमध्ये आणि ही विकेट गोलंदाजांच्या प्रेमात आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं की वेगवान गोलंदाजांनी चांगला मारा केला होता. मात्र विकी केणे आहेत आमच्यामध्ये आणि ते सांगतायत की APL मध्ये फलंदाजांनी देखील चांगलाच पाऊस धावांचा पाडला होता. चांगली बॅटिंग मात्र करावी लागेल. चांगलं तंत्र त्यासाठी तुमच्याकडे पाहिजे. चांगलं टेक्निक तुम्हाला दाखवावं लागेल. थोडी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा बॅटर बीट होतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त 1 धाव फलकावर आहे. मागच्या मॅचची सुरुवात देखील अशीच काहीशी पाहायला मिळाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 5 डॉट चेंडू हाताळले होते गोलंदाज जयेशनं NK स्पोर्ट्स खांडवळ संघाकडून.
खांडवल संघानं तो सामना जिंकला. जय मल्हार किरवली संघाला पराभूत केलं या स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यामध्ये. आणि आता दुसरी मॅच आपल्यासमोर रंगते. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये. अजय कदम पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन द राईज ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे, फटक्यावर नियंत्रण नाहीये. 3-3 खेळाडू प्रयत्नशील, दुरून फिल्डर येतोय मात्र थोडासा बॉल पुढे पडलाय. नशीबवान ठरतोय फलंदाज. मिडॉनला क्लिअर केलं. मिडॉनचा फिल्डर देखील प्रयत्नशील होता. मिडॉफ कडून फिल्डर आले होते. काऊ कॉर्नर सीमारेषेलगत जो खेळाडू होता त्याने देखील प्रयत्न केला. अखेर तोच खेळाडू झेल टिपण्याचा प्रयत्न करताना जास्त दिसला परंतु थोडासा दूर राहिलाय. नोमॅन्स लँडमध्ये अखेर चेंडू जाऊन लँड झालेला आहे आणि तेथे धावा घेण्याची संधी होती. 2 धावा मिळाल्यात रोहनला. अखेर 2 धावांनी रोहननं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते. एकूण 12 संघ आज या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. तब्बल 34 संघांना संधी देण्यात आलेली आहे. उद्या देखील 12 संघ खेळतील. परवा शेवटचा दिवस असेल, त्यामध्ये 10 संघ नवीन पाहायला मिळतील. इनसाइड एज, ओहो, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती मात्र झेल अखेर अवघड बनवला आणि झेल धरतीला दान. शॉर्ट मिड विकेट रिजनमध्ये तेथे चूक घडली आहे निलेशकडून. चांगला अनुभवी खेळाडू आहे. नशीबवान ठरतोय. नशिबाशी जणू काही हात मिळवून आलेला आहे. घरातून निघताना फलंदाज रोहन. 1 धाव मिळाली आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. जय भोलेनाथ आमनेपाडा बी संघाची धावसंख्या 1-4. आमने लोणाड परिसराचं क्रिकेट आज दिवसभरामध्ये येथे गाजताना दिसेल. मात्र या स्पर्धेमध्ये काही संघ येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला भिवंडी ग्रामीणचे संघ देखील पाहायला मिळतील. म्हणजेच आमने लोणाड परिसराच्या व्यतिरिक्त देखील काही संघांना स्थान देण्यात आलेलं आहे. भिवंडी शहरालगतचे जे ग्रामीणचे संघ आहेत मातब्बर ते संघ असतील ॲक्शनमध्ये. टिटवाळा परिसरामधून देखील संघ या ठिकाणी दाखल होताना दिसतील. चांगलीच मेजवानी असणार आहे क्रिकेट रसिकांसाठी. खूप सुंदर आयोजन आहे या स्पर्धेचं. आणि आता आयोजकांकडून 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात येते जयदुर्गा बी लोणाड संघाला, कारण त्यांचा राखीव प्रतिनिधी 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये. खरं तर मैदानामध्ये 11 खेळाडूंची जमवाजमव करण्यामध्येच त्यांना भरपूर वेळ लागला होता. 11 जमतील की नाही असा प्रश्नच निर्माण झाला होता. तर 12वा कुठून येणार. तर 2 धावा पेनल्टीच्या आम्ही स्कोअरमध्ये ॲड करीत आहोत. याची दोन्ही कॅप्टन्सनी नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 4+2 = 6. 6 धावा. एक्स्ट्रा बाउन्स. जागा बनवून दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या अगदी वरून निघून जातोय. राज आलाय गोलंदाजी करण्यासाठी आणि पहिल्या बॉलवर त्याचा राज आपल्याला पाहायला मिळालाय. विकेटमध्ये चांगला बाउन्स आहे, चांगला पेस आहे आणि त्याचा फायदा गोलंदाज घेताना दिसत आहेत. पण तुमच्याकडे चांगलं टेक्निक असेल तर अशा विकेटवर तुम्ही चांगल्या धावा बनवू शकता, कारण बॉल वेगाने येतो आणि जेवढ्या वेगाने येतो तेवढ्या जर तुमचं टायमिंग चांगलं तुम्ही साधलं तर तेवढ्याच वेगानं बॉल सीमारेषा पलीकडे देखील जाताना दिसेल. आउटफील्ड देखील चांगली आहे. गॅप शोधले तर चौकार मिळू शकतात. परंतु फार भयानक परिस्थिती फलंदाजाची दिसते. अगदी ऑकवर्ड पोझिशनमध्ये होता. पावलांचा वापर करण्याचा विचार होता परंतु पुन्हा एकदा बॅक ऑफ लेंथ बॉल आणि पुन्हा चांगला बाउन्स प्राप्त करत असताना गोलंदाज राज. फारसा सराव नाहीये, त्याचा प्रत्यय आता मैदानामध्ये येतोय. फलंदाज अडखळताना दिसत आहेत. बुचकळ्यात पडलेला आहे रोहन. 3 धावा त्याने जरूर जोडल्यात मात्र त्या देखील नशिबाच्या सहाय्याने 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. एक झेल त्याचा ड्रॉप झाला. यावेळेला बॅटच्या आतली कडा डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. विकेट किपरचा निशाणा चुकतोय आणि अखेर ही चोरटी धाव येते कंप्लीट होत असताना. आता स्ट्रायकिंग एंडला असेल प्रदीप पाटील. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचते. एका गड्याच्या मोबदल्यात विजय पाटील खंदा फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला कॉटन बोल्टच्या रूपात अजय कदमच्या गोलंदाजीवर. पुढे सरसावत असताना ड्राईव्ह केलाय मात्र बॅक टू द बॉलर. येथे धावचीची संधी. फेकाफेकी अखेर थेट निशाणा विकेट किपरचा लागतोय आणि फलंदाज माघारी परततोय. प्रदीप पाटील. सेकंड विकेट गोज डाऊन.
जगातील सर्वात वेगवान खेळपट्टी म्हणून जिला संबोधलं जायचं, आता तरी थोडी कमी झाली आहे. मात्र एक काळ होता की तेथे वेगवान गोलंदाजांचाच बोलबाला असायचा. वेस्ट ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनचं पर्थचं मैदान, वेस्ट इंडिजच्या बार्बाडोसमध्ये देखील अशा प्रकारच्या खेळपट्ट्या, दक्षिण आफ्रिकेमध्ये विशेषतः बाउन्सी ट्रॅक असतात. आपल्या सब कॉन्टिनेंटमध्ये, भारतीय महाद्वीपमध्ये फार वेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या असतात. तिकडे बाउन्स थोडा कमी असतो आणि बऱ्याचशा पाटा विकेट्स देखील पाहायला मिळतात. शॉर्ट बॉलचा वापर हुक करायचा होता, यावेळेला थोडी दिशा भरकटली गेली. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अवांतर धाव खर्च करण्यात आली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. नवीन बॅटर सध्या स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. कौस्तुभ एक नवोदित खेळाडू आहे. कौस्तुभला संधी मिळालेली आहे. आपल्या फलंदाजीची चमक दाखवण्याची संधी त्याला मिळते. प्रयत्न होतोय परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलीही गाठभेट होत नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत सर्वच फलंदाजांना त्यांनी बांधून ठेवलंय आणि फलंदाज देखील चुका करताना दिसत आहेत. चेंडूच्या मेरिटवर फारसे फटके खेळण्यात आलेले नाहीत. योग्य फुटवर्कचा वापर पाहायला मिळत नाहीये. योग्य बॉडी बॅलन्स त्यांना राखता आलेला नाहीये. पहा, आणखी एक आखो टप्प्याचा बॉल होता. यावेळेला देखील जागेवरूनच त्या बॉलला खेचण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये थोडं घुसणं गरजेचं आहे शॉर्ट बॉल खेळत असताना, जेव्हा पुल किंवा हुक शॉट तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करता. मात्र तसं काही घडताना दिसत नाहीये. डॉट बॉलची सांगता आणि 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या फक्त 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 8 for 2. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. मोठी मॅच असेल. बीबी स्पोर्ट्स इताडे विपक्ष प्रिन्स 11 पिसे. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. बीबी स्पोर्ट्सचे कर्णधार आणि प्रिन्स 11 संघाचे कर्णधार. चांगल्या वातावरणामध्ये स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. स्वच्छ निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळत आहे. आमनेमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रिकेटला अगदी पोषक असं वातावरण निर्माण झालेलं आहे. क्रिकेट रसिकांची संख्या देखील हळूहळू वाढताना दिसते. ऑनलाईन व्ह्यूवरची संख्या वाढते. SK एंटरटेनमेंट यूट्यूब वाहिनीवर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकनला हिट करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या स्पर्धा SK एंटरटेनमेंट वाहिनीवर असतील त्या तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. त्यांचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. सुभाष येतोय. सुभाष ठाकरे. चेंडू वळवलाय. हलक्या हातानं चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. पाठीमागे खेळून जास्त काही धावा मिळणार नाहीत कारण तिकडे घोषांकित क्षेत्र आहे. जास्तीत जास्त धावा बनवायच्या असतील तर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर किंवा डाऊन द विकेटच फटके मारावे लागतील. विस्तीर्ण असं मैदान आहे. समोरच्या बाजूनं मोठमोठे गॅप्स देखील असतात. ते गॅप शोधणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल ओ द विकेट. यावेळेला फ्रंट फुटला येत असताना आडव्या बॅटनं समोर प्रहार केलाय. बॉल हवेत आहे. तिकडे फिल्डर उपस्थित, मात्र बॉल निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. कौस्तुभच्या बॅटमधून आणि काय फटका खेळलाय. अवघड फटका असतो. फ्रंटफुटला येत असताना शॉर्ट बॉलला समोर फेकून देणं फार मोठी बाब आहे. आणखी एक फ्रंटफुटला चांगला फटका ड्राईव्ह केलाय. यावेळेला मात्र फिल्डरला शोधलंय. ओहो, कॅच ड्रॉप. सोपा झेल होता, अवघड बनवला. अखेर डाईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न. धावचीची मात्र संधी आहे, ती संधी गमावली गेलेली नाहीये. फलंदाज धावबाद. सुरू असताना टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे जय भोलेनाथ आमनेपाडा बी संघ. जयदुर्गा लोणाड बी संघाविरुद्ध. धावसंख्या आहे 16. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन बॅटर विकी नॉन स्ट्रायकर सेंडला. कौस्तुभकडे स्ट्राईक आहे. कौस्तुभ चांगले फटके खेळतो. यावेळेला कार्पेट ड्राईव्ह चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 17वर जाऊन पोहोचली आहे. मागच्या मॅचमध्ये फक्त 22 धावा 4 ओव्हर्समध्ये प्रथम बॅटिंग करत असताना जोडल्या होत्या जय मल्हार किरवली संघानं. 23 धावांचं आव्हान अगदी सहजपणे पेललं गेलं NK स्पोर्ट्स खांडवळ संघाच्या फलंदाजांकडून. या मॅचमध्ये देखील तशीच धावसंख्या उभी राहते की काय. चांगला बॉल होता हा. कटरचा वापर.
वेग थोडासा कमी आहे गोलंदाज सुभाष ठाकरेकडे. मात्र सुभाषकडे चांगला अनुभव आहे, विशेषतः फलंदाजी त्याची बऱ्याचदा आपण खूप चांगली पाहिलेली आहे. गोलंदाजी रेग्युलर तो करत आलेला नाही आहे. सुरुवातीला गोलंदाजी करायचा, मध्यंतरी कुठेतरी गोलंदाजी कमी केली होती, मात्र आता ह्या हंगामामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करताना दिसतोय. हा बॉल देखील थोडा संत होता, खेळण्याचा प्रयत्न झालेला नाही आहे, लाईन जज करू शकला नाही आहे फलंदाज कौस्तुभ. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर षटकाची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 17, 3 गडी बाद. खरं तर चुरशीच्या सामन्यांची अपेक्षा नेहमीच क्रिकेट रसिकांना असते, मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना हा चित्त थरारक अवस्थेत जाईलच असं नाहीये. काही सामने एकतर्फी देखील होत असतात, परंतु यस, अपेक्षा जरूर आहे की आज दिवसभरामध्ये चांगले चुरशीचे सामने पाहायला मिळतील. यानंतर विशेषतः दोन्ही बॅलन्स संघामध्ये सामना पाहायला मिळणार आहे. प्रिन्स 11 पिसे आणि त्यांच्या अगेन्स्ट बीबी स्पोर्ट्स इताडे. भरपूर प्रमाणात क्रिकेट खेळलं जात आहे सध्याच्या घडीला. खरं तर आपण बघायला गेलो तर आपल्याकडे हंगाम असतो जो ऑक्टोबर नोव्हेंबर पासून सुरुवात त्या हंगामाची होते आणि अगदी मार्च एप्रिल पर्यंत टेनिस बॉल क्रिकेटचे सामने रंगतात. खूप जास्त स्पर्धा होतात. विशेषतः भिवंडी तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर भिवंडी म्हणजेच क्रिकेटची पंढरी आहे. आणि आज आमणी गावामध्ये आमणीपाडा संघाची स्पर्धा रंगते. लॉफ्टेड फटका down the ground and it's gone all the way for a 6. That's a glorious hit. आणि कौस्तुभच्या माध्यमातून पुन्हा ड्राईव्ह केला. यावेळेला थोडासा मिसहिट आहे, फिल्डर पुढे येतोय मात्र बॉल त्याच्या पुढे पडलाय आणि निघून जातोय पाठीमागे सीमारेषा पलीकडे. धावा मिळते. आहे चांगली बॅटिंग करतोय आणि विशेषतः व्ही मध्ये फटके खेळतोय, समोर फटके खेळतोय, तंत्रशुद्ध फटके खेळतोय. धावसंख्या 27, एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आता तर मजल मारलेली आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अशीच बॅटिंग पुढे सुरू राहिली तर 40 पर्यंत देखील धावसंख्या जाऊ शकते. आणि कॅप्टननं मानस व्यक्त केला होता टॉसच्या दरम्यान गणेशनं की आमचा प्रयत्न असेल 30 ते 40 धावांपर्यंत मजल मारण्याचा, कारण सरावाचा अभाव आहे, नाहीतर कदाचित आणखी जास्त धावांचा मानस त्याने व्यक्त केला असता. परंतु अडखळणारी सुरुवात, त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळते. कौस्तुभचं विशेष कौतुक असेल, चांगली बॅटिंग करतोय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा आजच्या बाजूने कट होणारा बॉल, ऑन साईडला थोडासा खेळण्याचा कल होता. शरीराचा वेध बॉलनं घेतलाय. लेग बायच्या रूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 28, 3 गडी बाद झालेले आहेत. शेवटचं षटक प्रगती पथावर. जय भोलेनाथ आमणीपाडा बी संघ या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना जयदुर्गा लोणाड संघाविरुद्ध. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता यावेळेला, मात्र दिशा भरकटली गेली आहे. वाईटचा इशारा पंचांकडून. हे षटक चांगलं प्रोडक्टिव्ह ठरताना दिसतंय जय भोलेनाथ आमणीपाडा बी संघासाठी. लोणाड संघासाठी खर्चिक षटक आहे. आतापर्यंत 3 बॉल्स टाकलेत गोलंदाज दीपेशनं. युवा गोलंदाजाला संधी मिळालेली आहे. अनुभवाची थोडी कमतरता आहे, ती जाणवते देखील गोलंदाजीमध्ये आतापर्यंत ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला ऑन साईडला लॉफ्टेड फटका, बॉल चालला वाईड डीप मिड विकेटला. जबरदस्त कॅच, अप्रतिम कॅच आणि फलंदाज बाद. सुरुवात तेवढी चांगली राहिली नाही गोलंदाजाची या ओव्हरमध्ये, मात्र अखेर कमबॅक करतोय. विकीचा अडसर त्याने दूर केलाय. मिड विकेट सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र अचूक टायमिंग साधता आलं नाही आणि गॅपमध्ये देखील फटका पाहायला मिळाला नाही. फिल्डरचं कौतुक असेल, खूप चांगला झेल पुढे सरसावत असताना. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन बॅटर मैदानामध्ये. राहुलला बॉल थोडासा खाली राहिलाय. जी अपेक्षा होती फलंदाजाला त्या अपेक्षेप्रमाणे चेंडू या वेळेला उसळला नाही. खरं तर असं फार क्वचित घडताना दिसलंय आजच्या खेळामध्ये. खेळपट्टी दर्जेदार आहे, स्ट्रोक प्लेसाठी देखील चांगली खेळपट्टी आहे, पण सध्या तरी आपण म्हणू शकतोय की या पहिल्या 2 सामन्यांमध्ये थोडंसं गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. शेवटचा बॉल परफेक्ट यॉर्कर
आउटसाइड ऑफ बॅट्समन बीट डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर डावाचे होते सांगता चांगलं कमबॅक केलं युवा गोलंदाज दीपेशनं. शेवटचे 3 चेंडू फार चांगल्या पद्धतीनं हाताळले. एकही धाव त्या 3 बॉल्समध्ये खर्च केली नाही आणि गडी देखील बाद केला. एकूण धावसंख्या 29 आणि 30 धावांचं टार्गेट आहे 4 ओव्हर्समध्ये. हा सामना जिंकण्याकरिता जयदुर्गा लोणार बी संघासमोर. लोणार टीमचे कॅप्टन जरूर संतुष्ट असतील. खरं तर 2 धावांची पेनल्टी देखील बसलेली आहे. मात्र असं असताना देखील फक्त 29 धावांपर्यंतच मजल मारता आलेली आहे जय भोलेनाथ आमनेपाडा बी संघाला. चला लगेच पुढील टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स आपण स्वर्गीय बाळाराम महादू पाटील टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. प्रिन्स 11 PC विरुद्ध BB स्पोर्ट्स इताडे बिग मॅच. प्रिन्स 11 PC टीमचे कॅप्टन आलेले आहेत. BB स्पोर्ट्स इताडे टीमचे कॅप्टन लक्षात घ्या, आपण त्वरित पोचायचं आहे टॉस बॉक्समध्ये, नाहीतर 2 धावांची पेनल्टी असेल. आकर्षक पद्धतीचं आयोजन आहे. आकर्षक ट्रॉफीज उद्घाटन सोहळ्यामध्ये ट्रॉफीचं अनावरण पाहुण्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं आणि खूप सुबक अशा ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी व्यासपीठाच्या समोर आमचं समालोचन कक्ष देखील अतिशय सुंदर आहे. स्वर्गीय रमेश गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ हे हे समालोचन कक्ष तुम्ही पाहू शकाल. आमच्या उजव्या बाजूला टॉस बॉक्स आहे. स्वर्गीय बाळाराम महादू पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारं ते टॉस बॉक्स आहे. ड्रीम टू अर्न यांचं चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी मिळालेलं आहे. त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. तर कॅप्टन उपस्थित होत आहेत BB स्पोर्ट्स इताडे टीमचे देखील. आणि आता वळूयात आपण थेट टॉस बॉक्समध्ये. तेथे दोन्ही कॅप्टन सोबत जोडले जातील माझे परम मित्र आणि माझे सहकारी समालोचक व्हाईस ऑफ PTC कोकसे गावचा बुलंद आवाज योगेश पाटील. धन्यवाद अजय गरात. दरम्यान या ठिकाणी आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याची आपण नाणेफेकी संपन्न करतोय. सन्माननीय बाळरामजी यांना विनंती करतोय की आपण आमच्या समेस जोडावं आणि ज्येष्ठ समाजसेवक बाळराम लक्ष्मणजी काकडे यांना विनंती करतोय की आपण सुद्धा काका यावं या ठिकाणी. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. प्रथम तर तुम्हाला मी नाणं दाखवतो. शकाल ही स्पर्धा ज्यांनी आयोजित केली अर्थात एवन जोडी असं नामोल्लेख आहे आणि दुसरीकडे जी स्पर्धा तुम्ही खेळणार आहात सरपंच उपसरपंच चषक असं नामांकन केलेलं आहे. प्रत्येकी 4 ओव्हरची मॅच एवन जोडीचं कॉल आहे, परंतु सरपंच उपसरपंच चषक आलेला आहे म्हणजे नाण्याची बाजू PC संघाच्या बाजूने गेली. तर विनिंग संघाला आपण शीतपेय देणार आहोत. आज कुछ तुफानी करते है आणि काकांच्या शुभ हस्ते आपण हा शीतपेय देत आहोत. पाहुण्यांचा आभार. विनंती करतो की आपण जाऊन पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तर एकाच विभागातील 2 संघ एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळणार आहेत. प्रिन्स 11 PC संघ पाहिला तर चांगली कामगिरी करतो या सध्याच्या सत्रामध्ये. नाणेफेकी किती महत्त्वाची होती? खूप महत्त्वाची होती. तू युवा संघनायक आहेत आणि संघनायकाची जबाबदारी घेत असताना कशा रीतीने तू संघाला मात्र मोटिवेट करतोयस? चांगला 100% द्यायचा प्रयत्न करू. आणि प्रतिस्पर्धी संघापर्यंत BB स्पोर्ट्स इताडे संघ आहे, तर त्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? बॅटिंग आहे. धाडसीने फलंदाजी स्वीकारली तर किती धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करणार तुम्ही? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि ज्याप्रमाणे या मैदानावरती स्पर्धा आयोजित केलेली आहे तर या स्पर्धेबद्दल काय 2 शब्द? स्पर्धा खूप चांगली आहे. ग्राउंड 3 साइड असल्यामुळे स्पर्धाचा तर नक्कीच तुमची ती जी मनोकामना आहे ती सुद्धा मात्र येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पूर्ण होणार आहे. गोलंदाजी करायची आहे म्हणजे तुझ्या मनासारखं झाले की तुझ्या मनाविरुद्ध झालेलं आहे? मला बॅटिंग घ्यायची होती, परंतु तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. संघ पूर्णपणे ताकदीने आला की काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे? आज जितू नाही. मग त्याची उणीव भासणार नाही, त्यासाठी कोणाकडे जास्त तू नक्कीच अपेक्षा बाळगतोयस? केतन दानिशी हो आपला साहिल. आणि तुझं मत काय या स्पर्धेबद्दल? एवन जोडीबद्दल काय मत आहे तुझं? चांगली स्पर्धा आयोजित केली. तर तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करणार? हो. तर नक्की तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो टॉस बॉक्स सोडून अशी बातमी आलेली आहे की प्रिन्स 11 PC संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच योगी. स्वागत है एक बार फिर से सभी दर्शकों का सरपंच उप सरपंच कप में. अनिल पहली गेंद लेकर खोद कर निकाला है. बहुत बढ़िया ड्राइव वी में खेला है अजय कदम ने. पहली गेंद पर सिंगल. अच्छी गेंद थी. स्टंप्स की तरफ अटैक करने का प्रयास था लेकिन खूबसूरती के साथ ड्राइव किया और सिंगल के साथ अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए 30 रनों की चुनौती है जयदुर्गा लोनार बी के सामने इस मैच को जीतने के लिए. अनिल काफ़ी अनुभवी गेंदबाज है, काफ़ी दिनों बाद मैदान में नजर आ रहे हैं. इस बार लॉफ्ट कर दिया है डाउन द ग्राउंड. लॉन्ग ऑन के खिलाड़ी नहीं पहुंच पाएंगे. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन.
बहुत ही शानदार शुरुआत करते हुए बल्लेबाज नीलेश। फुलर लेंथ, ओहो कमाल की गेंद, इस बार अच्छी वापसी। अनिल का एक समय रह चुका है, एक दौर था उनका, काफी चर्चा में थे एक समय अनिल। आजकल ज्यादा रेगुलर क्रिकेट खेलते नहीं है, लेकिन अभी भी वो धार बीच बीच में जरूर वो दिखा सकते हैं, जैसे कि पिछली गेंद पर देखने को मिली है। 3 गेंदें समाप्त हो चुकी है, रन संख्या 5। और इस बार फुल टॉस है, स्विंग किया ऑन साइड में, लंबा ऊंचा स्ट्रोक, 6 रन मिलेंगे। अंतिम रहेगा। देखिए, अंपायर को यदि लगता है कि तीसरे अंपायर की मदद लेनी है तो अंपायर ही वो फैसला करेंगे, कोई भी खिलाड़ी उनको मजबूर नहीं करेगा। लेकिन बेहतरीन स्ट्रोक, फुल टॉस का पूरा टोल वसूल किया है नीलेश ने। इस बार थोड़ा सा कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, ड्राइव किया और यहाँ पर जोखिम भरा रन लेने की कोशिश, अपील हुई लेकिन अंपायर की सहमति नहीं, बल्लेबाज सुरक्षित। आखिरकार ये चीकी सिंगल पूरा होता हुआ। बढ़िया शुरुआत है जयदुर्गा लोनार बी की, रन संख्या 12 बगैर नुकसान के। 30 रनों का टारगेट है 4 ओवर्स में जयदुर्गा लोनार बी के सामने। स्थिति काफी मजबूत नजर आती हुई इस मैच में जयदुर्गा लोनार बी की। और लोनार बी टीम का जो संतुलन है वो काफी अच्छा नजर आ रहा है, अच्छे बॉलर से अच्छे बैट्समैन है वो इस टीम के पास, अच्छे ऑलराउंडर है। निकल के मारा है इनसाइड आउट, दर्शनीय स्ट्रोक, गेंद जा रही है डीप कवर पॉइंट सीमा रेखा के बाहर, 4 रन। ओवर में मैच को एक तरफा कर दिया है दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने। हालांकि ये स्कोर कम जरूर है, लेकिन फाइटिंग टोटल फिर भी ये साबित हो सकता था, उसके लिए अच्छी बॉलिंग की आवश्यकता थी। गेंदबाज ने प्रयास तो अच्छा किया, कोई भी वाइड या नो बॉल नहीं डाली, लेकिन बल्लेबाजी उससे भी बढ़कर देखने को मिली। और कमजोर गेंद एक रही थी जो फुल टॉस जिस पर छक्का जड़ा गया था, उसके अलावा 2 खूबसूरत चौके भी देखने को मिले। तो ये बहुत ही दमदार शुरुआत है। रन संख्या 16 बिना किसी नुकसान के जयदुर्गा लोनार बी। समीकरण लेस देन रन बॉल इक्वेशन है, 18 गेंदों में 14 रन चाहिए। और अब मरता क्या न करता, गेंदबाजी के लिए खुद कप्तान गणेश आते हुए। यहां से करिश्माई गेंदबाजी करनी होगी, तब जाकर इस मैच को जीत सकती है जय भोलेनाथ आमनेपाड़ा बी टीम। अगले मैच की प्रतीक्षा जरूर दर्शक कर रहे होंगे, क्योंकि बहुत ही संतुलित टीमों के बीच में वो मैच रहेगा। घनघोर संघर्ष हो सकता है गेंद और बल्ले के बीच में, पीसे और इताड़ी के बीच में। पहली गेंद पटकी हुई, काफी धीमी गति से आई थी, बल्लेबाज भी उसको ठीक तरह से खेल नहीं पाए थे, लेकिन विकेट कीपर द्वारा गलती, डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई 1 रन मिला है। स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन बिना किसी नुकसान के। अगले मैच का टॉस प्रिंस 11 पीसे टीम के कैप्टन ने जीता है और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। प्रिंस 11 पीसे टीम एक टूर्नामेंट इस सीजन में जीत चुकी है। इस बार लेग स्टंप के बाहर भटकते हुए वाइड का इशारा। प्रैक्टिस बहुत ही महत्वपूर्ण है, कहा भी जाता है कि प्रैक्टिस मेक्स द मैन परफेक्ट। और क्रिकेट का खेल यदि खेलना है, इसमें अच्छा करना है, तो प्रैक्टिस तो करनी होगी। बल्ले के अंदर लगी है, स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद पीछे जा रही है, डीप स्क्वायर लेग की दिशा में, फील्डर वहां पर मौजूद है, 1 रन मिलेगा। और अब समीकरण इतना आसान है कि सिंगल डबल से भी आसानी से मैच जीत सकती है जय दुर्गा लोनार बी टीम। जीत की दहलीज पर आकर खड़ी हो गई है लोनार की टीम, रन संख्या 19 बिना किसी नुकसान के। 10 विकेटों से मैच जरूर जीतना चाहेंगे अजय कदम। शायद हो सकता है कि इसी ओवर में मैच का काम तमाम कर दे। आकर्षक शॉट्स खेलते हैं, बड़े बड़े छक्के जड़ते हैं, बाउंड्रीज में डील करना पसंद करते हैं। कदमों का इस्तेमाल, लॉफ्ट कर दिया है गेंद को, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में और वहां पर बढ़िया कैच, बैट्समैन आउट।
शानदार कैच कौस्तुभ द्वारा। इतना आसान नहीं होता है सीमा रेखा के नजदीक इस तरह की कैचेस लपकना, और कौस्तुभ का योगदान अच्छा रहा है, बैटिंग भी अच्छी की उन्होंने। एक सम्मानजनक टोटल तक लेकर जाने में उनकी टीम को उनका बड़ा योगदान रहा। और अब आउटफील्ड में शानदार कैच। जल्द से जल्द मैच को समाप्त करने की कोशिश थी अजय कदम की, लेकिन आखिरकार आउट होकर पवेलियन में लौटना पड़ा है। 19 पर गिरा है पहला विकेट। आप देख रहे हैं इस समय सरपंच उप सरपंच कप 2024 आमने पाड़ा। अभी भी 11 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। नए बल्लेबाज सदानंद आए हैं। लोनार टीम की ओर से कई बार सुभाष ठाकरे को हमने टॉप ऑफ द ऑर्डर देखा है। सुभाष अर्थात सदानंद। खूबसूरत ड्राइव, बहुत ही शानदार तरीके से खेला है, लेकिन स्वीपर कवर मौजूद है। दिलकश अंदाज में ड्राइव करते हुए, बिल्कुल कॉपी बुक स्टाइल में गेंद के ऊपर आते हुए हाफ वाली में लेकर अच्छी तकनीक का परिचय देते हुए पहली गेंद पर सुभाष ठाकरे सिंगल से खाता खोला। रन संख्या 20, एक विकेट के नुकसान पर। अब केवल 10 रनों की जरूरत है। अभी भी दूसरे ओवर का खेल जारी। अगली गेंद लेकर गणेश। इस बार कदमों का इस्तेमाल किया है, हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे, एक बार फिर से कौस्तुभ। शानदार कैच, एक और विकेट का पतन। कि कैप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट। कप्तान अपने टीम को सही राह दिखाते हुए गणेश पाटिल, 2 विकेटें चटकाई है उन्होंने। दोनों भी सलामी बल्लेबाजों का काम तमाम किया है और कौस्तुभ का योगदान उसमें काफी बेहतरीन रहा है। कैचिंग उनकी लाजवाब। 20 पर गिरा है दूसरा विकेट। तो खेल है क्रिकेट का, क्रिकेट के खेल में कुछ भी हो सकता है। महान अनिश्चितताओं से भरा हुआ क्रिकेट का खेल है और ऐसे में 15 गेंदों में 10 रन भी डिफेंड किए जा सकते हैं। कभी कभी एक ओवर में 25-30 रन भी बनते हैं। कब क्या हो जाए कहना ही मुश्किल है। पासा पलटते ज्यादा देर लगती नहीं है क्रिकेट की खेल में। अब समीकरण है 13 गेंदे और 10 रन। सफल ओवर साबित होता हुआ गणेश पाटिल का। नए बैट्समैन नंबर 4 पर राज, एक और ऑलराउंडर। तगड़ा प्रहार किया है, लो फुल टॉस गेंद को उछाला है, फील्डर से दूर, गेंद सीधे वीआईपी डाइस की तरफ, खाउस कॉर्नर की दिशा में। 4 रन। बढ़िया शॉट, बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल किया और सबसे अच्छी बात थी कि गैप में खेला। लॉन्ग ऑन और मिड विकेट के दरमियान से गैप ढूंढा और चौका बटोरा पहली गेंद पर राज ने। इसके साथ ही 2 ओवर का खेल समाप्त। रन संख्या 24, 2 विकेटों के नुकसान पर। समीकरण बहुत ही आसान है, बिल्कुल एबीसीडी की तरह, बल्कि एबीसीडी से भी आसान समीकरण है लोनार बी के बल्लेबाजों के सामने। 1 दर्जन गेंदों का खेल बाकी है, आधा दर्जन रन चाहिए। 12 गेंदे 6 रन। मौसम बहुत ही साफ है यहाँ पर आमने में। आमने का यह ऐतिहासिक आरके क्रिकेट ग्राउंड कई बड़े बड़े प्रतियोगिताओं का गवाह रह चुका है और बहुत ही पॉपुलर मैदान है आमने लोनार परिसर का। मात्र 6 रन चाहिए। प्रदर्शन बहुत ही अच्छा जयदुर्गा लोनार बी टीम का, लेकिन पहले राउंड में जरूर कई बार थोड़ी चुनौतियां आसान होती है। जैसे जैसे आप अगले दौर में पहुंचते हो तो फिर वहां पर कड़ी चुनौतियां आपके सामने आती है। कबड्डी के नेशनल प्लेयर अब गेंदबाजी के लिए आते हुए और उनका स्वागत, भव्य हिट, 6 रन और इसके साथ ही भव्य विजय इस मैच में जय दुर्गा लोनार बी के नाम। जबरदस्त फिनिशिंग टच दिया मैच को, तगड़ा प्रहार करते हुए सुभाष ठाकरे ने। नितेश थे गेंदबाज जो कि कबड्डी के नेशनल प्लेयर है। क्रिकेट में हाथ आजमाते हुए नजर आए, लेकिन कुछ खास बचा नहीं था करने के लिए और उनके ओवर की पहली गेंद पर मैच समाप्त होता हुआ। तो इस तरह से बड़ी जीत हासिल करती हुई आज के इस दूसरे मैच में जय दुर्गा लोनार बी टीम। कॉन्ग्रेचुलेशंस टीम जय दुर्गा लोनार बी एंड हार्ड लक, टफ लक जय भोलेनाथ आमने पाड़ा बी।
आइए चलते मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ, और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है इस मैच के जिन्होंने जीत की नींव रखी। पावर प्ले में सिर्फ 4 रन दिए, 1 विकेट चटकाया, और बल्लेबाजी के लिए जब आए तो वहां पर भी एक चौका जड़ा था, 5 रन बनाए थे अजय कदम। अजय कदम, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. सामनावीराचे पुरस्कार आपल्याला दिले जातील. तब्बल 4 पारितोषिकं आहेत एका मॅन ऑफ द मॅच साठी. खूप चांगलं आयोजन आहे. भरघोस पारितोषिकं येथे सामनावीर खेळाडूला दिली जात आहेत सरपंच उपसरपंच चषकामध्ये. मॅन ऑफ द मॅचचे आमचे पुरस्कर्ते आहेत सागर नामदेव पाटील, आमनेपाडा शाखा अध्यक्ष, जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था. गिफ्ट हॅम्पर त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. अशोक नामदेव पाटील साहेब आमनेपाडा यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे. त्याचप्रमाणे राकेश दामू जाधव यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्पर